परिषदेची दखल घेतली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद। आजचा विषय ओबीसी पत्रकार परिषदचा। आम्ही मराठा आरक्षणाला जे ओबीसीमध्ये करतो विषय सांगतो आणि मी ओळख करतो। मराठा आरक्षणाला ओबीसीमध्ये जे समाविष्ट करण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्या मराठा आरक्षणाच्या ओबीसी करण्याला आम्ही विरोध केलेला आहे। सर्व ओबीसी संघटना म्हणजे जितक्या संघटना आता मी प्रामुख्याने ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे सर हे माझ्या ह्या बाजूला बसले आहेत। ओबीसी संघर्ष समितीचे हेमंत पाटील पुण्यावरून आलेले आहेत। त्याच्यानंतर लोक जागर पार्टीचे रोकडे सर हे लोक जागर पार्टीचे आहेत आणि महाराष्ट्र बहुजन आघाडीचे अध्यक्ष गजानन भाऊ शिरसाट हे आहेत आणि मी आणि ओबीसीवादी चळवळीचा अध्यक्ष संजय धाकू कोकरे। सेवा संघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहो आणि सातत्याने ओबीसी समाजामध्ये आपल्याला माहीत आहे की एखादी जात इन्क्लूड करायची असली किंवा एक्सक्लूड करायची असली म्हणजे ओबीसीच्या लिस्टमध्ये एखादी कास्ट टाकायची असली किंवा काढायची असली तर त्याबाबतचे जे अधिकार आहेत ते राज्य मागासवर्गीय आयोग आणि केंद्रीय स्तरावर केंद्रीय मागासवर्गीय आयोगालाच आहे। आणि हा जो निर्णय आहे हा इंदिरा साहनी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या केसमध्ये ज्याला आपण मंडल केस म्हणतो त्या मंडल केसमध्ये देण्यात आला होता। हे असे असतानासुद्धा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मागच्या वेळेस जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी जाणीवपूर्वक राणे समिती नियुक्त केली। जेव्हा की महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोग होता तरीही राणे समिती आता इंदिरा साहनींनी का म्हटलं की राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करा किंवा केंद्र मागासवर्गीय आयोग स्थापन करा, कारण राजकीय लोक आपापल्या जाती या ओबीसीच्या यादीत घालण्यासाठी लबाडी करू शकतात आणि म्हणून राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे हे पॉवर काढून या आयोगास दिले आणि या आयोगाचा जो अध्यक्ष आहे तो हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निवृत्त न्यायाधीश असला पाहिजे आणि त्याचे जे सदस्य आहेत ते सदस्य सामाजिक तज्ज्ञ असले पाहिजे असं इंदिरा साहनी केसमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे ते अधिकार फक्त राज्य मागासवर्गीय आयोगाचे होते। तर काँग्रेस सरकारने हे माहीत असतानासुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये जे राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन केला होता आणि साधारणतः त्या आयोगाचा जो चेअरमन असतो त्याच्या नावाने हे आयोग ओळखण्यात येतात। तर याच्यामध्ये पहिला एक खत्री आयोग होता, नंतर दुसरा सराफ आयोग होता, नंतर बापट आयोग होता। या सर्व आयोगांनी मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही असं म्हटलं होतं। हे सरकारला माहीत होतं आणि म्हणूनच पण गोरगरीब मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी म्हणून राणे समिती नियुक्त करण्यात आली आणि जेव्हा की राणे समितीला संविधानिक अधिकारच नव्हता, कारण तसे अधिकार सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीमध्ये आधीच काढून टाकलेले होते, तरीसुद्धा राणे समिती नेमली। त्यावेळेसुद्धा आम्ही तमाम ओबीसी समाजाच्या वतीने राणे साहेबांनी प्रत्यक्ष मी राणेंना भेटून सांगितलं होतं की तुमची ही समिती आहे ही असंवैधानिक आहे, तुम्हाला कुठलाच अधिकार नाही आहे कुठली कास्ट इन्क्लूड करण्याचा। आणि हे तर जाऊ द्या की राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अध्यक्ष आहे तो सुप्रीम कोर्टाचा निवृत्त न्यायाधीश किंवा राज्य हायकोर्टा का असावा, कारण तो एक न्याय देणारा व्यक्ती असतो। तर इथे तर राणे साहेब स्वतःच मराठा आणि तेच मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही अशासारखी एक समिती करून या मराठा समाजाची फसवणूक काँग्रेस सरकारने केली ही फार मोठी घोडचूक होती। दुसऱ्या त्याच्यानंतर ही घोडचूक आणि मग त्याच्यानंतर राणे समितीच्या बेसिसवर यांनी वटहुकूम काढला। तो वटहुकूम तुम्हाला माहिती आहे मुंबई हायकोर्टाने खारिज केला की हे असा हा प्रकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात धरून नाही आहे। ती चूक नंतर आलेल्या भाजपा सरकारने फडणवीस सरकारने दुरुस्त केली आणि त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोग आणि त्याचे चेअरमन जे होते गायकवाड आणि गायकवाड आयोग आपण त्याला म्हणतो त्या गायकवाड आयोगामध्ये जे पण सदस्य होते स्वतः गायकवाड हे मराठा समाजाचे आणि जास्तीत जास्त सदस्य मराठा समाजाचे होते। जेव्हा की प्रोटोकॉल असा आहे की ज्या समाजाच्या हितासाठी आयोग बनतो त्या समाजाचाच माणूस अध्यक्ष असला पाहिजे। जसं तुम्ही कधीच बघाल की शेड्यूल कास्ट आयोग त्याचा अध्यक्ष हा शेड्यूल कास्टच असतो, शेड्यूल ट्राईब आयोग त्याचा अध्यक्ष हा शेड्यूल ट्राईबच असतो, मायनॉरिटी कमिशन त्याचा मुस्लिम किंवा अल्पसंख्याकच असतो। हा प्रोटोकॉल आहे
हे संविधानाला धरून आहे. हे न करता त्यांनी गायकवाड या मराठा व्यक्तीस त्या गायकवाड आयोगाचा अध्यक्ष बनवलं आणि जास्तीत जास्त सदस्य तिथे हे टाकून. पण कारण ते गायकवाड हे न्यायाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी सुद्धा स्पष्टपणे म्हटलं की आणि त्यांच्यावर दबावच असला पाहिजे, कारण आता समिती होत नाही तर राज्य मागासवर्गीय आयोगाकडून करून घ्यावं. तर त्यांनी सुद्धा स्पष्ट याच्यामध्ये हे आरक्षण ओबीसीत देता येत नाही म्हणून ACBC ही वेगळी कॅटेगरी बनवली. आणि तो जो ACBCचा ॲक्ट त्याच्या आधारावर जो त्यावेळेसच्या भाजपा सरकार किंवा फडणवीस सरकारने बनवला त्याच्यामध्ये त्या ॲक्टमध्येच लिहिलेलं आहे की धिस रिझर्वेशन इज गिवन सेपरेटली. लक्षात घ्या, सेपरेटली हा शब्द त्याच्यामध्ये आहे, विदाउट डिस्टर्बिंग एनीबडीज रिझर्वेशन. मग जेव्हा ॲक्टमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हे सेपरेट आहे, तर त्यावेळेस आज मराठा सेवा संघानी किंवा संभाजी ब्रिगाडने जसं आता आमचे कोकरे साहेब बोलले की त्यांच्या अध्यक्षांनी खेडेकरांनी म्हणावं की आम्हाला OBCमध्ये द्या. हा फार मोठ्या प्रमाणामध्ये OBC समाजासोबत विश्वासघात आहे. कारण आतापर्यंत हे चालू होतं की आम्हीसुद्धा या भूमिकेमध्ये होतो की मराठा समाज आम्हाला माहीत आहे की काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गरिबीमध्ये असेल तर ठीक आहे, पण आमच्या याला आणि गायकवाड कमिशनसुद्धा म्हणतं की सेपरेटली देण्यात येत आहे. आणि तो सेपरेटली जो ACBCचा ॲक्ट आहे तो खरं म्हणजे चॅलेंज करण्यात आला हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने त्याला आपल्याला माहीत आहे की हायकोर्टाने त्याला पास केला. का पास केला आता त्याच्यात मी तुम्हाला सांगतो. इंदिरा साहनींनी 2 महत्त्वपूर्ण त्याचे डिसिजन्स दिले होते. पहिला डिसिजन त्याच्यामध्ये होता की आरक्षण हे 50% वर असू शकत नाही. नंबर 1 हा नियम हा कायदाच झाला, कारण सुप्रीम कोर्ट किंवा वटहुकूम राष्ट्रपतीचा किंवा पार्लिमेंटमध्ये पास झालेला कायदा असे 3 प्रकारे कायदे अस्तित्वात येऊ शकतात. तर त्यांनी म्हटलं होतं की 50% आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही, पण असामान्य आणि अपवादात्मक स्थितीमध्ये 50च्या वर जाऊ शकते असं इंदिरा साहनींनी म्हटलं होतं. पण अपवाद जो असतो, अपवादात्मक स्थिती जी असते त्या अपवादात्मक स्थिती ही त्या न्यायालयाच्या विवेकावर अवलंबून असते. तो कायदा नाही. कायदा काय 50%च्या वर आरक्षण असू शकत नाही, पण अपवाद हा कायदा नसतो. अपवाद हा त्या व्यक्तीच्या विवेकावर आहे. तर इथे जे हायकोर्टाचं जे बेंच होतं जस्टिस मोरे आणि जस्टिस डांगरेंचं, त्यांच्या विवेकाला असं वाटलं की हे ओके आहे म्हणून त्यांनी पास केलं. पण ते सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा गेलं तर सुप्रीम कोर्टाला हे वाटलं हे विवेकपूर्ण नाही. हा जो ॲक्ट पास करण्यात आला हा असामान्य आणि अपवादात्मक स्थितीमध्ये हे 50%ची पहिला तर त्यांनी म्हटलं 50%च्या वर आरक्षण असू शकत नाही, हा कायदा एक. आणि अपवादात्मक आणि असामान्य स्थितीमध्ये देता येतं, तर ते तपासण्यासाठी आता ते खंडपीठाकडे जाणार. आणि जसं आता कोकरेजींनी सांगितलं की जर का अपवादात्मक आणि असामान्य स्थिती हे जर का 9 बेंचचं जजमेंट आहे हे इंदिरा साहनीचं, बेंच म्हणू शकतं की आता हे असामान्य किंवा एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेसमध्ये. कारण त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं, कारण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की शेड्यूल कास्टला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावं लागतं. म्हणजे आज महाराष्ट्रात शेड्यूल कास्ट 13 आहे तर 13% आरक्षण आहे, शेड्यूल ट्राईब 7 आहे तर 7% आरक्षण आहे. तर काही झारखंडसारखे असे राज्य आहेत की जिथे होऊ शकतं की आदिवासींची संख्या 55% आहे, मग 50चं सिलिंग कसं? तर नाही, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला लोकसंख्या निहाय दिलंच पाहिजे. यासाठी म्हणून ते असामान्य आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेसमध्ये देता येतं असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण तरी भाजपा सरकारने केलेली ही मोठी घोडचूक होती की त्यांनी हा मामला कायद्यात न बसवता विवेकामध्ये टाकला. कायद्यात बसू कसे शकले असते ते? त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार होतं, केंद्रामध्येही मोदी सरकार होतं. तर हे दोन्ही सरकारांचं जर का मराठ्यांना आरक्षण देण्यात एकमत जर का असतं तर त्यांनी जो 50%चा जो कायदा आहे इंदिरा साहनीमुळे बनलेला तो नेस्तनाबूत केला असता. आणि त्या संदर्भातला नचिपन कमिटीचा जो रिपोर्ट आहे जो म्हणतो की आरक्षण हे 50%च्या वर देऊ शकते, ज्याप्रमाणे मंडल आयोग रिपोर्ट लागू झाला तसाच नचिपन आयोग रिपोर्टसुद्धा लागू होऊ शकतो. त्याला फक्त संसदेच्या लोकसभेच्या खासदारांचं आणि राज्यसभेच्या खासदारांचं बहुमत, आणि हे सरकार बहुमताचं आहे. हे सरकार जेव्हा बहुमताचं आहे आणि ज्याप्रमाणे आता हे महाराष्ट्रामध्ये वटहुकूम वगैरे काढण्याबद्दल कोकरे साहेबांनी म्हटलं, तर तसं म्हटलं तर मग शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचेही खासदार लोकसभेत बसलेले आहेत. हे सर्व मिळून 50%चं सिलिंग क्रॉस करू शकतात. पण ते का करत नाही? तर त्यावेळेस आम्हाला ह्या बाबीमध्ये निश्चित वाटतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये
या आरक्षणासारख्या अतिशय चांगल्या गोष्टीला एक राजकारणाचं स्वरूप देऊन वापरण्याचा प्रयोग सुरू आहे. व्होट बँक बनवायचा सुरू आहे. मराठा समाजातल्या ज्यांना आशा आकांक्षा अशा गरीब मुलांनासुद्धा फसवण्याचं काम याच्यातून सुरू आहे. आणि मग त्याच्यावर दुसरा पर्याय आहे की कारण की आरक्षण देण्यामागे जे तत्त्व आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू व्यवस्थेमध्ये जी ग्रेडेड इनइक्वॅलिटी आहे त्याच्यामुळे काही जाती या मागासलेल्या झाल्या. या मागासलेल्या जातींना पुढारलेल्या जातीसोबत आणणं म्हणून आरक्षण आहे. पुढारलेल्या जातींनी मागासलेल्या जातीसोबत येऊन बसण्यासाठी आरक्षण नाही आहे. हा असा प्रवास आहे. मागासलेले ते पुढारलेले ते मागासलेले हा प्रवास नाही जो मराठा सेवा संघ करू इच्छितो. म्हणून आम्ही काय केलं आहे, त्यांना जे क्षत्रियांसाठी आरक्षण आहे, जे सवर्णांसाठी आहे, EWSचं इकॉनॉमिकली विकास सेक्शन, त्यांच्यामुळे त्यांना द्यावं. त्याच्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर तो समाज मागासलेला असला पाहिजे आणि त्याला पुरेसं प्रतिनिधित्व नसलं पाहिजे. तर जेव्हा राणे समिती होती त्या राणे समितीला आम्ही म्हटलं की महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे काही जॉब्स आहेत त्या जॉब्समध्ये जेवढे जर का 1 लाख जॉब आहेत तर त्यात मराठा जातीचे किती आहे एवढं तुम्ही काढून टाका. मराठा समाजाची जी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा त्याचं जर का जास्त प्रतिनिधित्व आहे तर ते ऑटोमॅटिक डिबार होतात. बरोबर आहे ना. तर आता सुद्धा फक्त आयोग एखादी जात मागासवर्गीय सांगू शकते पण त्याच्या प्रतिनिधीसाठी जनगणना गरजेची आहे. तर हे मराठा समाजाचे जे मोर्चे निघतात त्या लोकांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा घेतला पाहिजे. ते मुद्दा अजिबात घेत नाही. कारण जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यामध्ये हे सत्य समोर येईल की त्या समाजाचं किती प्रतिनिधित्व आहे आणि प्रतिनिधित्व जर का जास्त असेल तर तुम्हाला आरक्षण मिळूच शकत नाही. हा मुद्दा सिद्ध होईल आणि म्हणून ते लोक जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा घेत नाही. एक मिनिट सर. प्रश्न काय होता? राणे समिती असंविधानिक आहे आणि त्याच्यामुळे हा तिढा निर्माण झाला असं बोलतो. इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकारचा जो निर्णय आला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की केंद्राने केंद्रीय मागासवर्गीय आयोग बनवावं आणि राज्यांनी राज्य मागासवर्गीय आयोग बनवावं आणि त्या आयोगासच फक्त एखादी जात टाकायची आहे किंवा काढायची आहे ते अधिकार राहील. आणि सरकारकडून हे अधिकार काढून टाकले होते. कारण सरकारला जर काही अधिकार दिला तर जो मुख्यमंत्री बनला तो मुख्यमंत्री आपली जात टाकू शकतो आणि त्याच्यामुळे असे आयोग बनवावे. आणि या आयोगाचा जो अध्यक्ष आहे तो निवृत्त न्यायाधीश हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा असावा. आणि म्हणून त्यावेळेस तशा स्थितीत निर्णय असताना सुप्रीम कोर्टाचा मागच्या सरकारने जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी राणे समिती जी नियुक्त केली. राणे हे स्वतः मराठा, राणे हे न्यायाधीश नसलेले व्यक्ती आणि राणे हे मराठ्यांना आरक्षण द्यावं की नाही हे ठरवणार. म्हणजे किती विचित्र की सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना त्याच्यामुळे ती आणि या महाराष्ट्रातल्या कारण जे गरीब मराठा आहेत त्यांच्याबद्दल आमची सहानुभूती आहे पण त्यांना पूर्णपणे फसवण्याचं काम त्या काँग्रेस सरकारने केलं. आणि दुसरं म्हणजे या भाजपा सरकारने फसवण्याचं काम केलं. दुसरी चूक त्यांनी केली की त्यांना जर का 50% वर आरक्षण नाही हे माहीत असताना 50% वर जर का तुम्ही आरक्षण देऊन राहिले तर केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे ते नचिपन आयोगाचा रिपोर्ट इम्प्लिमेंट करू शकत होते जे म्हणतं की 50%ची आरक्षणाची मर्यादा काढून टाकण्यात येते. पण तसं न करता मागच्या भाजपा सरकारने यांना सेपरेट आरक्षण दिलं, 16% आरक्षण दिलं कायदा बनवून आणि त्याच्यामुळे 50ची मर्यादा तुटली. ते आरक्षण सुप्रीम कोर्ट काय म्हणतं केव्हा देता येऊ शकतं? एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस, असामान्य आणि अपवादात्मक स्थितीमध्ये देता येतं. तर ते अशी अपवादात्मक स्थिती अशी कोणती आली महाराष्ट्रामध्ये तर हे सुद्धा विवेकावर सोडलं कोर्टाच्या आणि कोर्टाने हे मान्य केलं नाही आणि त्याच्यामुळे त्याला स्थगिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे फडणवीस सरकार होतं या सरकारने मराठा समाजाच्या त्या पोरांच्या ज्या गरीब पोरांच्या आशा आकांक्षा आहेत पण त्या मुलांच्या आशा आकांक्षांना उत्तर आहे आजही. हे उत्तर म्हणजे इकॉनॉमिक विकास सेक्शनला दिलेलं 10%चं रिझर्वेशन आणि स्वतः खेडेकरांनी म्हटलं की आम्हाला 5% रिझर्वेशन पाहिजे. तर मी सांगू इच्छितो की त्यांनी या 10%मध्ये कारण ते म्हणतात की मराठा समाज गरीब आहे. हो तर गरीब आहे ना तर गरिबासाठी आरक्षण आहे ना 10%. त्या 10% आरक्षणामध्ये तुम्ही 5% आरक्षणाची मागणी करा. कारण गरिबी हटाव हा वेगळा प्रोग्राम आहे आणि आरक्षण हा वेगळा प्रोग्राम आहे. आरक्षण हा प्रोग्राम आहे सामाजिक मागासलेल्यांना सामाजिक पुढारलेल्यांसोबत आणणं आणि गरिबी हटाव म्हणजे ज्या आपण इकॉनॉमिक विकास सेक्शनचं जे आलेलं रिझर्वेशन
किंवा गरीब मुलांना फी माफ असणे किंवा गरीब मुलांसाठी हॉस्टेल असणे किंवा आपल्याला स्वस्त रेटमध्ये अन्नधान्य मिळणे रेशनच्या दुकानात, पिवळे कार्ड असणे, केशरी कार्ड असणे, हे गरिबांना जगवण्याचे प्रकार आहे. पण आरक्षणाचं मुख्य तत्व जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात अंतर्भूत केलं ते सामाजिक सक्षमीकरणासाठी आहे. सामाजिक सक्षमीकरणाचा हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. आणि सामाजिक सक्षमीकरण मराठा समाजाचं आहे, कारण आतापर्यंत राहिलेल्या मुख्यमंत्र्यांमधले कित्येक मुख्यमंत्री मराठा समाजाचे राहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जेवढे मंत्रिमंडळ बनतात त्यात 50% हे मराठा मंत्री असतात. असा समाज, या समाजाला काही सामाजिकरित्या हिणवल्या जात नाही, तर असा समाज कसा म्हणू शकतो की तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी या समाजातल्या नवयुवकांची फसवणूक थांबवली पाहिजे आणि त्यांना खरा मार्ग दाखवला पाहिजे. सर, आज जो पुरुषोत्तम बेलेकर जी ने आज जो नेतृत्व किया उसके बारे में क्या कहोगे? देखो, महाराष्ट्र के अंदर में मराठा समाज और ओबीसी समाज की जो भी संगठनाएं थी उनमें बहुत अच्छा भाईचारे का नाता था, क्योंकि इस बात के ऊपर में दोनों संगठनों की सहमति थी कि जो ओबीसी का जो कोटा है वो ओबीसी समाज के आरक्षण में मराठा नहीं आएगा, और अगर ओबीसी के अलावा अगर उनको स्वतंत्र आरक्षण दिया जाता है तो ओबीसी उसका विरोध नहीं करेगा. मगर जब खेड़ेकर जी ने ये बात बोल के कि अबे हमें ओबीसी में ही आरक्षण चाहिए और जो भी महाराष्ट्र में 19% आरक्षण है, कई डिस्ट्रिक्ट में 11% है, कई डिस्ट्रिक्ट में सिर्फ 6% है गढ़चिरौली जगह, वो वहाँ बोलते कि हमें 5% रिजर्वेशन मिलना चाहिए. तो ये बात करते समय उन्होंने ये सोचना चाहिए था कि एक विश्वास उन्होंने जो ओबीसी समाज की जो संगठनों से प्राप्त किया था, या ये ओबीसी में और मराठों में जो एक तालमेल था, वो तालमेल बिगड़ाने का काम उन्होंने किया है. इसलिए मैं आपके माध्यम से उन्हें रिक्वेस्ट करता हूँ कि उन्होंने अपना वो वक्तव्य बदल देना चाहिए, क्योंकि जो रिजर्वेशन है वो पिछड़े जातियों को अगड़े जाति के साथ लाने के लिए होता है. अगड़ों को पिछड़ा बनाने के लिए रिजर्वेशन नहीं है. पिछड़ों को, सामाजिक और शैक्षणिक पिछड़ों को आगे लाने के लिए रिजर्वेशन है, आगे वालों को पीछे लाने के लिए रिजर्वेशन नहीं है. तो मराठा समाज जो कि महाराष्ट्र में ज़्यादातर मुख्यमंत्री उनके रहे हैं, जहाँ की 50% मंत्रिमंडल में मराठा मंत्री रहते हैं, जहाँ की यहाँ की शुगर बेल्ट देखिए, सहकार कारखाने देखिए, यहाँ का शेती क्षेत्र देखिए, इस समय इसमें पूरा मराठा लोगों का ही कंट्रोल है. इतना सब होने के बावजूद भी उन्होंने, आप इमेजिन कीजिए एक मराठा व्यक्ति और एक गांव में जो लोहार सुतार जैसा एक व्यक्ति, ये दोनों क्या आपको बराबर में कॉम्पीट कर सकेंगे? उनको अगर एक ही कोटे में रखोगे तो वो तो जो आज आप देहातों में जाओगे तो स्थिति ऐसी है कि जो मराठा समाजों के जो आर्थिक स्थिति है, जो सामाजिक स्थिति है, उसके स्थिति पे ये जो बलूतेदार और अलूतेदार जो जातियां हैं, तेली, नाई, माड़ी, ये जातियां उन पे निर्भर होती है. कई जगह तो आश्रित होती है. क्या आश्रित और आश्रय देने वाला दोनों जन एक ही रिजर्वेशन में कॉम्पीट करेंगे? ये तो सामाजिक न्याय के तत्वों के पूरी तरह से खिलाफ है. इसलिए जो उन्होंने वक्तव्य किया है, वो खेड़ेकर साहब ने वो वक्तव्य उन्होंने पीछे लेना चाहिए, और उन्होंने वो पीछे नहीं लिया. तो आज इसीलिए आज की इस पत्रकार परिषद में पूरे और तमाम ओबीसी समाज की ओर से उनका हमने निषेध जाहिर किया.